माझी मोठी जाऊबाई रोज रात्री माझ्या खोलीबाहेर बसायची. ती नेहमी माझ्यावर नजर ठेवायची. एके दिवशी मी माझ्या माहेरी गेले होते तेव्हा तिने मला एक फोटो पाठवला, जो पाहून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. कारण त्यात माझी मोठी जाऊ आणि माझा नवरा. माझे नाव मनीषा आहे. माझ्या कुटुंबातील मी एकुलती एक मुलगी होते. माझे वडील खूप श्रीमंत होते. माझ्या कॉलेजात शिकत असलेला रोहन नावाचा मुलगा मला खूप आवडायचा. आधी आमची मैत्री झाली आणि मग आम्ही प्रेमात पडलो आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला संयुक्त कुटुंबात राहण्याचा खूप तिरस्कार वाटायचा आणि मी नेहमी प्रार्थना करायची की माझे लग्न संयुक्त कुटुंबात होऊ नये. पण कदाचित माझ्या नशिबात हेच लिहिले होते की ज्यापासून मी दूर पळत होते तीच गोष्ट माझ्या समोर आली. रोहनने मला सांगितले की तो संयुक्त कुटुंबात राहतो आणि तो कमीत कमी 3 वर्ष तरी त्या कुटुंबापासून स्वतःला वेगळं करू शकत नाही. ही 3 वर्ष मला 3 युगांसारखी वाटायला लागली होती. पण मी रोहनच्या प्रेमात पडले होते. फक्त या कारणाने मी त्याला सोडू शकत नव्हते. म्हणून मी रोहनशी लग्न करून त्याच्या घरी आले. मी त्याच्या कुटुंबियांना भेटले. त्याच्या कुटुंबात मोठा भाऊ आणि त्याची पत्नी राशी आणि रोहनचे आई वडीलही त्याच घरात राहत होते. या व्यतिरिक्त त्याला एक लहान भाऊ आणि बहीण देखील होती. त्याच्या बहिणीचे वय 14 वर्ष असेल. ते लोक मला खूप चांगले दिसत होते. मला माझे सासू आणि सासरे पण चांगले लोक वाटत होते आणि माझी धाकटी नणंद अगदी लहान मुलांसारखी होती. तिला मी इतकी आवडली की ती माझा हातच सोडत नव्हती. ती मला माझ्या खोलीत बसवायला आली होती आणि माझ्यासोबत माझी मोठी जाऊ राशीही होती, जी खूप गंभीर मूडमध्ये दिसत होती कारण ती खूप शांत होती. पण अचानक तिने एक विचित्र कृत्य केले. तिने माझ्या नंदेला कोणत्या तरी बहाण्याने खोलीबाहेर पाठवले आणि येऊन माझ्या जवळ बसली आणि माझ्याशी बोलू लागली की मनीषा, नववधूच्या कपड्यात तू खूप छान दिसत आहेस. पण राशीने तिचे शब्द अपूर्ण सोडले. तिला काही बोलायचे होते पण कदाचित ते सांगता येत नव्हते. मी पदर मागे वळून माझ्या मोठ्या जाऊकडे पाहिले. ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होती. मला माहीत नाही का, पण मला असे वाटले की तिला माझे चांगले दिसणे आवडले नाही. तरीही हा माझा भ्रम आहे असे समजून मी ते मनातून झटकून टाकले. कारण लग्नाच्या पहिल्याच दिवशी मला माझ्या सासरच्या लोकांबद्दल मनात शंका निर्माण करायची नव्हती. मी माझ्या मोठ्या जाऊला म्हणाले, ताई, तुम्हाला काही बोलायचे असेल तर उघडपणे बोला. तेव्हा राशी विचित्र पद्धतीने म्हणाली की मला खूप काही सांगायचे आहे, पण मला भीती वाटते की तू माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावशील. यावर मी म्हणाले, नाही ताई, तुमच्या म्हणण्याचा मी चुकीचा अर्थ लावणार नाही. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते आरामात सांगा. तिला काय बोलायचे आहे हे मला जाणून घ्यायचे होते. कारण मला असं वाटत होतं की असं होऊ शकतं की तिचं बोलणं माझ्या भल्यासाठीच असेल. राशी मला म्हणाली, तू माझ्यावर रागवशील. मला जे काही सांगायचे आहे ते तुझ्या भल्यासाठीच सांगायचे आहे. या घरात तुला कोणतीही अडचण येऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला माझ्या लहान बहिणीप्रमाणेच मानते. पण कदाचित तू माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावशील. या भीतीमुळे मी सांगू शकत नाही. यावर मी म्हणाले, ताई, तुम्ही जे सांगशाल त्याचा मी चुकीचा अर्थ काढणार नाही. तुम्हाला जे सांगायचं आहे ते मोकळेपणाने सांगा. तेव्हा माझी मोठी जाऊ राशीने सांगितले की खरं तर मला या घराची मनस्थिती आणि चालीरीती चांगलीच माहीत आहे. कारण मी इतकी वर्ष त्यांच्यासोबत राहत आहे. तू खूप चांगले कपडे घालून बसली आहेस. पण रोहनला साधेपणा आवडतो. त्याला हा सगळा मेकअप आणि जड कपडे अजिबात आवडत नाहीत. तो मला आणि त्याच्या बहिणीला शिव्या देतो की साध्या कपड्यांमध्ये स्त्रिया छान दिसतात. त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन मला तुझ्याशी बोलायचे होते, जेणेकरून तो तुझ्याबरोबर आनंदी राहावा. राशीने सांगितले तेव्हा मला आश्चर्य वाटले की रोहन याआधी तर या विषयावर कधीही बोलला नाही. पण मला असे वाटले की कदाचित माझी मोठी जाऊ बरोबर बोलत आहे. कारण मी साध्या वेशात कॉलेजात जायचे, म्हणूनच कदाचित त्याला मी आवडली असेल. लग्नाच्या पहिल्या रात्री मी नववधूप्रमाणे रोहनची वाट बघावी अशी माझी खूप इच्छा होती. पण माझ्या मोठ्या जाऊने मला सांगितले की हे बघ मनीषा, स्त्रीने तिच्या नवऱ्याला जे आवडते तेच करावे. त्यामुळे तू हे कपडे बदल आणि तुझा मेकअप काढ आणि काही साधे कपडे घाल, ज्यात तुलाही आराम वाटेल
आणि रोहनही तुला पाहून अस्वस्थ होणार नाही. राशीने सांगितल्यावर मी तेच केले आणि माझे कपडे बदलले आणि रोहन येण्यापूर्वी माझा मेकअप काढला. राशीच्या बोलण्यावर माझा विश्वास का बसला माहीत नाही. मला असे वाटले की ती वर्षानुवर्ष या सर्वांसोबत राहत आहे, त्यामुळे तिला त्यांच्या आवडीनिवडी जास्त माहीत असतील. पण रोहन खोलीत शिरल्यावर खूप विचित्र बोलला की तू हे काय केले? नववधूच्या कपड्यात मी तुझ्याकडे नीट पाहिलंही नाही आणि तू कपडे बदललेस. जर उन्हाळा असला असता तर मी स्वतः तुला हे कपडे नक्कीच बदलायला सांगितले असते, पण हवामानही तितकेसे उष्ण नाही. आणखी 1 तास त्याच कपड्यात राहिली असती आणि मी तुझ्याकडे एक नजर टाकली असती तर तुझे काय बिघडले असते? तू आपली पहिली रात्र खराब केलीस. मी माझी वधू बघेन असा विचार करून आलो होतो, पण माझी वधू कुठे आहे? तुझ्या हातात बांगड्याही नाहीत. रोहनचा राग पाहून मी इतकी अस्वस्थ झाले की मी काहीच बोलू शकले नाही. कशी तरी हिम्मत करून मी हे बोलायला गेले की तुला हे सगळं आवडतं, पण तोपर्यंत रोहन तोंड फिरवून झोपून गेला. मी त्याला उठवू शकले नाही आणि हे काय झालं असा विचार करत बसून राहिले. मी माझ्या मोठ्या जाऊला याबद्दल बोलले नाही आणि मला संधी देखील मिळाली नाही. अशा प्रकारे माझ्या लग्नाच्या सुरुवातीचा काळ गेला. पण पती पत्नीमधील अंतर किती काळ टिकते? दुसऱ्याच दिवशी मी चांगली तयारी केल्यावर रोहन मला पाहून खुश झाला. त्याने माझे खूप कौतुक केले आणि त्याने माझ्यासाठी आणलेल्या सोन्याच्या बांगड्या त्याने मला घालायला लावल्या. मला असे वाटले की माझी मोठी जाऊ आमच्या लग्नाने खुश नाही, पण हे नॉर्मल होतं, कारण सासरच्या घरात माणसं अशीच असतात. म्हणूनच मी एकत्र कुटुंबाच्या विरोधात होते, कारण मी माझ्या मैत्रिणी आणि चुलत बहिणींकडून त्यांच्या सासरच्या घराविषयी अनेक अफवा ऐकल्या होत्या. एक दिवस रोहनने आणि मीने रात्री एकत्र बसून चित्रपट पाहण्याचा प्लॅन केला. चित्रपट पाहण्यासाठी आम्ही टीव्ही चालू केला, तेवढ्यात लाईट गेली. आम्ही खूप निराश झालो होतो की आज आम्हाला चित्रपट पाहायचा होता. पण नंतर अचानक माझी नजर बाहेर गेली आणि बाकीच्या घरातील लाईट चालू पाहून मला आश्चर्य वाटले, कारण फक्त आमच्याच खोलीत लाईट नव्हती. जेव्हा मी रोहनला हे सांगितले तेव्हा तो म्हणाला की सर्किटमध्ये काहीतरी समस्या आहे. तो बघायला गेला, मात्र हे काम करून तो 2 तासांनी परत आला आणि लाईटही परत आली. मी त्याला एवढा वेळ का लागला असे विचारले असता त्याने सांगितले की विजेचे तार समजले नाही. बरं, थोडा वेळ लागला पण काम तर पूर्ण झालं. प्रत्येक रात्री मला असे वाटायचे की कोणीतरी माझ्या खोलीबाहेर उपस्थित आहे आणि मला पाहत आहे. एकदा मला दरवाजातून निळ्या रंगाचे कपडेही दिसले, जे एका महिलेचे होते. दुसऱ्या दिवशी माझ्या मोठ्या जाऊने पण निळे कपडे घातलेले होते. या घरात माझ्यासोबत काही विचित्र गोष्टी घडत होत्या. लग्नानंतर मी पहिल्यांदा स्वयंपाक केला, तेव्हा मला खीर बनवायला सांगितली गेली. मला चांगले आठवते की मी खीरमध्ये साखर घातली होती आणि स्वयंपाक करताना ती पुन्हा पुन्हा चाखायची माझी सवयच होती. पण जेव्हा मी ती खीर सर्वांसमोर वाढली तेव्हा त्यात साखरेऐवजी मीठ होते. रोहनही मला खडसावत म्हणाला, मनीषा, मान्य करतो की तुला संयुक्त कुटुंबात राहणे आवडत नाही, पण मी तुला सांगितले होते की मी तुला 2-3 वर्षानंतर येथून दूर नेईन. किमान 2-3 वर्ष तरी चांगली राहा. रोहनला हे कृत्य खूप वाईट वाटले, जे मी केले नव्हते. मी माझे स्पष्टीकरण रोहनला दिले की मी खीरमध्ये मीठ घातले नाही. तेव्हा तो रागाने म्हणाला की जर तू मीठ घातलं नाही तर कोणत्या भूताने येऊन मीठ टाकले का? रोहनला त्यांच्याच कुटुंबासमोर अपमानित झाल्यासारखे वाटत होते, कारण पहिल्यांदाच त्याच्या पत्नीने घरी काहीतरी बनवले आणि ते चुकीचे झाले. तो असा विचार करत होता की मी हे सर्व जाणून बुजून केले आहे, कारण मी संयुक्त कुटुंबात राहू इच्छित नव्हते. हे सगळं पाहून मला स्वतःलाच खूप लाज वाटत होती. हे सर्व कसे घडले माहीत नाही. बरं, काही दिवस असेच निघून गेले. मग सगळं नॉर्मल झालं. एके दिवशी माझ्या सासऱ्यांनी मला त्यांचे कपडे इस्त्री करायला दिले. मी कपडे नीट इस्त्री करून त्यांना परत केले आणि काही वेळाने सासऱ्यांचा आवाज आला की त्यांचा शर्ट जळाला आहे. मी त्यांचा शर्ट जाळला नाही म्हणून मी हैराण आणि अस्वस्थ झाले. सासरे मला ओरडले नाहीत, पण त्यांचा मूड बिघडला, कारण त्यांना त्यांच्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला जायला उशीर झाला होता. रोहन पुन्हा माझ्यावर रागवला की मनीषा, तुला कोणतंच काम नीट करता येत नाही का, की तू मुद्दाम करत आहेस? हे ऐकून मला काळजी वाटू लागली आणि आता मी माझ्या बचावात काहीही सांगितले असते तरी कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नव्हते.
त्याचप्रमाणे या घरात जे काही काम असायचे मी ते काम अगदी नीट करत असे, पण काही वेळाने काम बिघडल्याचे सांगण्यात यायचे. मला हे समजत नव्हतं की शेवटी हे सगळं काय होतंय. अगोदरच मी एकत्र कुटुंब पद्धतीच्या विरोधात होते आणि मग हे सगळं विचित्र माझ्यासोबत घडत होतं. माझ्या लग्नाला फक्त 10 दिवस झाले होते आणि या 10 दिवसातच मी माझ्या सासरच्या लोकांच्या नजरेत खूप चुका केल्या होत्या. पण तरीही त्यांनी मला बोलावून सांगितले की त्यांनी आमच्यासाठी तिकिटे खरेदी केली आहेत आणि त्यांना आम्हाला टूरवर पाठवायचे आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला. माझी मोठी जाऊ पण तिथेच बसल्या होत्या. ही खूप चांगली गोष्ट आहे असे त्यांनी सर्वांसमोर सांगितले. पण ज्या दिवशी आम्ही घरातून निघणार होतो त्याच दिवशी पहाटेच वादळ आले. मी डोळे उघडले तेव्हा मला आवाज आला. बघते तर माझी नणंद जिन्यावरून खाली पडली होती. सर्वजण तिच्या भोवती उभे होते. ती जवळजवळ बेशुद्धच झाली होती आणि तिला काहीतरी बोलायचे होते. तिने माझ्याकडे बोट दाखवले आणि वहिनी म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी हेच समजून घेतले की तिला हे सांगायचे आहे की वहिनीने मला पायऱ्यांवरून खाली ढकलले आहे. त्यानंतर माझी नणंद बेशुद्ध झाली आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की ती कोमात गेली असून आता ती कोमातून कधी परत येईल हे कोणीही सांगू शकत नाही. घरातलं वातावरण बिघडलं आणि सगळ्यांना माझ्या नंदेची काळजी वाटू लागली. शेवटी ती सर्वात लहान आणि सर्वांची लाडकी होती. सर्वांनी मला दोष दिला आणि माझ्या आईवडिलांनाही बोलावून त्यांना सांगितले की तुमची मुलगी या घरात आल्यापासून तिने एकही गोष्ट बरोबर केली नाही आणि आता आमच्या मुलीसोबत हे सर्व केले. तिला काय हवे आहे ते विचारा. रोहनसुद्धा गप्प होता आणि त्याच्या गप्प राहण्याचे कारण काय ते मला समजत नव्हते. कदाचित त्याच्या बहिणीमुळे तो नाराज होता. तो माझ्या बाजूने किंवा माझ्या विरोधात एक शब्दही बोलला नाही. माझ्या वडिलांनाही राग आला आणि ते मला त्यांच्यासोबत घेऊन घरी आले. त्याच रात्री मला माझ्या फोनवर एक फोटो आला जो पाहून माझ्या पायाखालची जमीन तर गेलीच पण चक्करही आली. मी त्याच क्षणी माझ्या सासरच्या घरी धावले कारण परिस्थितीच तशी होती. मी माझ्या आईबाबांना उठवले नाही. मला कोणाला काहीच सांगायचे नव्हते. रात्रीचे 1 वाजले होते. मी गुपचूप घरातून बाहेर पडले तेव्हा रस्ता सुमसाम होता आणि खूप थंडी होती. मी शाल नीट पांघरली आणि रिक्षाच्या शोधात इकडे तिकडे बघितले. बरेच अंतर चालल्यावर मला एक रिक्षा दिसली. मात्र रिक्षा चालक झोपला होता. मी मोबाईलचा टॉर्च मारून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. रिक्षावाला डोळे चोळत उठला आणि म्हणाला, कुठे जायचे आहे? प्रश्न विचारत असताना रिक्षावाल्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. तेव्हा मला माझी चूक खोलवर जाणवली. त्या रात्री मी स्वतःला खूप शिव्या दिल्या की रात्रीच्या या वेळी मी कोणाला न सांगता घरातून बाहेर पडायला नको होते. पण या फोटोत जे काही दिसले ते बघून मी गोंधळून गेले. मला लवकरात लवकर घरी पोहोचून सगळ्यांसमोर सत्य उघड करायचे होते. मी रिक्षात बसले. माझे हृदय जोरात धडधडत होते आणि बराच प्रवास करून घरी पोहोचले. मी लगेच घराकडे धाव घेतली तेव्हा मागून रिक्षावाल्याने हाक मारली, ताई कृपया मला पैसे तर द्या. रिक्षा चालक असे म्हणताच मी शुद्धीवर आले. मी इतकी रागवले आणि गोंधळले होते की मी त्याला पैसे द्यायचेच विसरले. मी त्याला पैसे दिले आणि आत पळत सुटले. त्या फोटोत मी पाहिलेल्या दृश्यामुळे मला खूप राग आला होता. ते माझ्यासाठी पूर्णपणे असह्य होते. मी रागाने दरवाजा ठोठावला आणि दार उघडताच समोर माझा लहान दीर उभा होता. रात्रीच्या या वेळी तो जागाच होता आणि मला पाहून आश्चर्यचकित झाला होता. त्याने मला काही विचारण्याआधीच मी माझ्या खोलीकडे धाव घेतली. मी रागाने दरवाजा उघडला आणि पाहिले की माझा नवरा रोहन झोपला होता. मी त्याला हलवून उठवले आणि म्हणाले, तर हा तुझा प्लॅन होता, मला घरातून हाकलून तुला हे सर्व करायचे होते. शेवटी तू हे सर्व कसे काय करू शकतो? तू एक अविश्वासू व्यक्ती आहेस. तो झोपेतच होता. डोळे चोळत उठला. त्याने माझ्याकडे असमंजस नजरेने पाहिले. मी काय बोलते ते त्याला समजत नव्हते. मी पुन्हा बोलले, तू मला मुद्दाम घरातून हाकलून दिले आहेस. तुझी वहिनी राशीसोबत प्रेम संबंध आहे आणि म्हणूनच तू मला घरातून बाहेर काढलेस. मी असं रागाने बोलल्यावर तो म्हणाला, काय बोलतेस तू हे? तू शुद्धीत तर आहेस ना? तुला कळतंय का तू काय आणि कोणाला बोलतेस? आमचा आवाज ऐकून घरातले सगळे जमले. मी रागात म्हणाले, मी फालतू बोलत नाहीये. मी जे बोलते ते खरे आहे आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. मी मोबाईलचा स्क्रीन त्यांच्या समोर ठेवला
आणि त्यांना फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला, पण फोटो तर माझ्या व्हॉट्सअपवरून डिलीट झाला होता. राशी मगरीचे अश्रू ढाळू लागली आणि म्हणाली, बघ रोहन, तुझी बायको माझ्यावर किती मोठा आरोप करते. तिची विचारसरणी इतकी खालावली असेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. मी तुझी मोठी वहिनी आहे आणि मी तुझ्या आईसारखी आहे, पण तुझ्या बायकोच्या मनात या नात्याबद्दल इतका तिरस्कार भरलेला असेल याचा मी विचारही केला नाही. असं म्हणत राशी रडायला लागली. तेव्हा राशीचा नवरा म्हणाला, रोहन, तुझ्या बायकोला जिभेवर ताबा ठेवायला सांग. ती माझ्या पत्नीवर आणि तुझ्यावर असा घाणेरडा आरोप कसा काय करू शकते. या सगळ्या गोंधळाने माझे डोके चक्रावले होते. माझ्या लग्नाला फक्त 1च महिना झाला होता आणि मी एक मानसिक रुग्ण झाले होते. मी रोहनला सगळ्यांसमोर सांगितलं की मला घटस्फोट दे. यावर रोहन रागाने म्हणाला, लग्न होऊन 1 महिनाही झाला नाही आणि तू अशा गोष्टी बोलत आहेस. तू पहिलेची मनीषा राहिली नाहीस, जिच्यावर मी प्रेम केले होते. त्याची मला खंत वाटते. तुझ्या विचाराबद्दल आणि माझ्या निवडीबद्दल मला वाईट वाटते. यावर मीही रागात म्हणाले की पश्चाताप तर मला होत आहे की मी तुझ्यासारख्या माणसावर डोळे बंद करून विश्वास ठेवला. माझ्या बोलण्याने सर्वांना आणखीनच आश्चर्य वाटले की लग्नाच्या अवघ्या 1 महिन्यानंतरच वधूने घटस्फोट मागितला. शेवटी हे सर्व काय होत आहे. रोहनने सगळ्यांना तिथून निघायला सांगितले. त्याला माझ्याशी एकांतात बोलायचं होतं. तो म्हणाला, मनीषा, तू तुझा आणि माझा तमाशा का बनवला आहे. या घरात तू माझी प्रतिष्ठा आधीच खराब केली आहेस आणि आज तर तू खूप विचित्र केले आहेस. यावर मी म्हणाले, मी खरंच सांगते आहे की मला माझ्या मोबाईलवर एक फोटो आला होता ज्यात तुझी वहिनी राशी माझे कपडे घालून आपल्या खोलीत तुझ्या उशीवर बसलेली होती. माझे ऐकून रोहनने डोके धरले आणि म्हणाला, तसं काही नाही, मी शांत झोपलो होतो आणि तुला असे फोटो कोणी पाठवले. मी म्हणाले, हे फोटो मला कोणीतरी अनोळखी नंबरवरून पाठवले. मी या विषयावर त्याच्याशी वाद घालू लागले आणि अचानक रोहनची नजर कशावर तरी पडली. त्याला त्याच्या जवळ असलेल्या उशीवर कानातलं पडलेलं दिसलं आणि ते राशीचंच होतं. ते बघून रोहनला लगेच समजलं की मी खोटं बोलत नाहीये. या दरम्यान रोहनला डॉक्टरांचा फोन आला आणि डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या बहिणीला शुद्ध आले आहे. जेव्हा सर्वजण हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा माझ्या नंदेने सर्वांना एक विचित्र गोष्ट सांगितली. तिने सांगितले की ती राशीच्या खोलीसमोरून जात होती तेव्हा तिने राशी आणि राशीची बहीण नैना यांच्यातील संभाषण ऐकले. राशी वहिनी आणि तिची बहीण नैना म्हणत होती की त्यांना रोहन दादाचा आणि मनीषा वहिनींचा घटस्फोट करून द्यायचा आहे, जेणेकरून राशी वहिनी रोहन दादाचे लग्न तिची बहीण नैनासोबत करू शकेल. आणि जेव्हा राशी वहिनीने पाहिले की मी या गोष्टी ऐकल्या आहेत तेव्हा तिने मला पायऱ्यांवरून खाली ढकलले. मी बेशुद्ध होण्याआधी मला माझ्या मनीषा वहिनीला सांगायचे होते की तिच्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे, परंतु मला संधीच मिळाली नाही. माझ्या नंदेने सगळ्यांना हकीकत सांगितली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. राशीच्या नवऱ्याने म्हणजेच माझ्या मोठ्या दिरानेही या सर्व गोष्टी ऐकल्या. तो एक साधा माणूस होता आणि या सगळ्या प्रकरणात गप्प बसायचा, पण आज त्याचे डोळे आणि तोंड दोन्ही उघडल्यासारखं वाटत होतं. घरी जाताच त्याने राशीला या सर्व गोष्टीची आठवण करून दिली आणि तिला रातोरात घटस्फोट दिला. राशी सगळ्यांना शाप देत बाहेर पडली की या घरात कोणीही सुखी राहणार नाही, त्यामुळे या घराचा नाश होईल. पण प्रत्यक्षात हाच या घराचा सर्वात मोठा कहर होता जो आज टळला. मी पण माझ्या घरी परतले. माझी नणंदी दवाखान्यातून घरी आली. माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या मोठ्या दिराचे लग्न अशा बाईशी करून दिले जी अगोदरच विधवा होती. ती स्त्री अतिशय उदात्त आणि शुद्ध होती. ती या घरात पाऊल ठेवताच घरात समृद्धी आल्याचा भास झाला आणि घरातले सर्व संकट नाहीसे झाले. सर्वांनी माझी माफी मागितली आणि मी सर्वांना माफ केले. महिनाभरानंतर आम्ही सर्वांनी फिरायला जाण्याचा बेत केला. आता हे लोक माझे कुटुंब आहेत आणि मला नेहमीच त्यांच्यासोबत राहायचे आहे. मला संयुक्त कुटुंब आवडू लागले आहे. मला समजले आहे की जिथे कुटुंब एक संघ असते तिथे नातीसुद्धा एक संघ असतात. इतरांसाठी खड्डा खणणारा माणूस स्वतः त्यात पडतो हे खरे आहे. राशी माझ्यासाठी खड्डा खोदत होती पण ती स्वतः त्यात पडली. मग मी ऐकले की तिची धाकटी बहीण नैनाचे लग्न झाले आहे.
पण तिचा नवरा तिचा छळ करतो. मी विचार करत होते की ही बाई तिच्या बहिणीसाठी माझ्यासोबत वाईट वागत होती, फक्त तिला तिच्या बहिणीला माझी जागा द्यायची होती म्हणून. पण आज तिच्याच बहिणीला वाईट वागणूक दिली जात आहे. जर राशी माझ्याशी चांगली वागली असती तर आज ती स्वतः या घरात सुखी राहिली असती आणि तिची बहीण सुद्धा सासरी सुखी असली असती. पण वाईटाचे परिणाम नेहमी वाईटच होतात. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.